ते सगळं 60 रुपयाला दिलेलं आहे. यांचं दुकान आहे, सगळं 60 रुपये. 60 रुपये. कुठले? अच्छा, पाचलचे म्हणजे पाचलच्या धरणातले. अर्जुना नदीचे. अच्छा, हे तुमच्या शेतातली? इकडून ते इकडे आणतात एवढं सगळं. 11च्या गाडीला फुल गर्दी असते, 11च्या पण 7च्या पण. इकडे सगळ्या भाज्या. जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पावसाळी पाचलचा बाजार. तर जाऊया आणि बघूया कसा असतो तो. हा डेपो आहे, पाचल डेपो. आता आलोय पाचलमध्ये. ते पावसाला सुरुवात होणार म्हणून छत्र्या बित्र्या आलेल्या आहेत. तर पाचलला असतो आठवडी बाजार. हा राजापूर तालुक्यामध्ये पाचल या ठिकाण. हा बाजार जो लागतो ना तो तिकडे डेपो आहे, डेपोच्या समोर लागतो. फक्त 60 रुपयामध्ये ते कपडे भेटतात. इथे बॅगा लागल्या आहेत. लोगों क्या क्या मरना है? इथे पण बॅटला आहे. जॉगिंग इथं केळ्यांचे स्टॉल आहेत. इकडून मेन बाजार सुरू होतो. खूप मोठा बाजार इकडून सुरू होतो. इकडे बटाटे तरी इकडच्या साईडला बटाटे आहेत. सगळे फळं आहेत इकडे. ही साईड बहुतेक फळांचीच आहे, या साईडला सगळी फळंच आहे. ही साईड सगळी फळं दिसतात. पूर्ण साईड ही फळांनी नसलेली आहे. इथं मच्छी भेटते, या साईडला मच्छी भेटते. कुठने आलात तुम्ही? आम्ही बाबा पाचलच याच गावची माणसं. याच गावची तिथे पण मच्छी. हे काकी गावाला येतात, कुरंगला येतात. किती माणसं येतात तरी दिवसाला बाजारात? बाजार आहे किती आता सांगू. तरी दिवसाला 50-100 येतात.
ते काय काय मच्छी आहे तुमच्याकडे? काय काय मच्छी आहे? खूप मोठा बाजार असतो हा. या बाजार म्हटलं ना की भाज्याच आहे. ही सगळी साईड भाज्याची. ही सगळी साईड भाज्यांची. या साईडला सगळ्याच भाज्या आहेत. काय कुठून आलात? सांगलीवरनं इकडे येतात? लांब ना, लांब वरून व्यवसाय इथे येतात भाजी विकायला. इकडे सगळे टोमॅटोज. गर्दी जास्त असते ती 9च्या टायमिंगला वाटते, तेव्हा पण बघू गर्दीतून येऊन एकदा किती गर्दी असते त्या बाजारला. अजून गर्दी नाही आहे, हळूहळू गर्दी वाढेल. हां, 10 रुपये टोमॅटो. सगळे भाज्या आहेत तिकडे. प्रत्येक प्रकारची भाजी तुम्हाला इथे भेटेल. आणि पावसाळा सुरू झाल्यामुळे ताजी भाजी. मलकापूर. हे सगळे तुमच्या शेतातली? इकडून ते इकडे आणतात एवढं सगळं. पण ही जी भाजी भेटते यात कमीत कमी भेसळ असते आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक प्युअर भाजी भेटते. इकडे पण भाज्या, कोबी, वांगे सगळे सगळे 10 रुपये. 10 रुपये वाटा. पावसाळ्यात सुरुवात झाल्यामुळे जास्तीत जास्त भाजीच भेटते, सगळी ताजी भाजी. झालं बटर खारी टोस्ट. इथं बटाटे, कांदे जास्त दिसतात या साईडला. कांदे पण 40 रुपये, बटाटे पण 40 रुपये किलो. पावसाने सुरुवात केलेली आहे. काल जरा पण नव्हता, थोडासा पडला नंतरला गेला तो गेलाच. तो आता आलाय भरपूर, आता वाटतं अजून येईल. तर मगाशी होता तो छोटा बाजार होता जरा, आत्ता बघा मोठा. आता सगळे मोठे मोठे सगळे स्टॉल पण वाढणार आता. इथे नदीतले मासे मिळतात. हे नदीतले आहेत ना? अच्छा, किती रुपयापासून स्टार्ट आहे? अच्छा, पाट्यावर मासे. तुम्ही कुठले? अच्छा, पाचलचे म्हणजे पाचलच्या धरणातले? अर्जुना नदीचे. अच्छा, मासे बघा किती
किती मोठे आहेत. थँक्यू. ते पण आणि इथे भाज्या. तर हे आहे डेपोच्या समोरच सगळे वेळ आले आता. कसं येईल तो काकडीचे दोन आहेत ना, आहेत ना. सगळे वेल आहे तिकडे. इथे सगळे 60 रुपयाला दिलेलं आहे. यांचं दुकान आहे. सगळं 60 रुपये. 60 रुपये लहान मोठे ते सगळं 60 रुपये. ड्रेस हे बघा ड्रेस 60 रुपये. इथे सगळं 60 रुपयाला भेटतं. याची जर लोकेशन सांगायची झाली ना तर बँक ऑफ इंडियाच्या या बाजूला दररोज असतं की फक्त बुधवारचाच. फक्त बुधवारी, प्रत्येक बुधवारी. लांजा बुधवारी पाचल. अच्छा राजापूर आठवडे बाजार. तर कधी पाचलला आलात, लांजाला गेलात किंवा राजापूरला गेलात तरी पण इथे येऊ शकता. मंगळवार, बुधवार, गुरुवार. मंगळवार लांजा, बुधवार पाचल आणि गुरुवार राजापूर. त्या 3 ठिकाणी असते. कधी आलात तर नक्की विजिट करा. हे शिंपले आहेत ना? तुम्ही कुठल्या? अच्छा, किती रुपयाला याचे रेट काय? अच्छा, हे मोती असतात ते वाले शिंपले आहेत. पाचनमध्ये सगळ्यात मोठे फिश मार्ट. सगळ्या प्रकारचे मासे भेटतात. सगळ्या प्रकारच्या मच्छी आहेत इकडे. हे बघा हे शिंपले आहेत. हो आजी, तुम्ही कुठल्या? पाचलमधल्या? अच्छा, हे मासे कुठून आणता? रत्नागिरीतून, समुद्रातले. अच्छा, समुद्रावरून आणता ते मासे ते विकतात. आपल्याला या मच्छीचा दर सांगणार तर कुठे किती रुपये? गोलीम किती रुपये? अच्छा, हे काय आहे? आणि हे तुम्ही कुठून आणता मग? रत्नागिरीतून. तर हा आहे पाचलमधला बाजार. चला तर